नमस्कार मित्रांनो. पंढरपुरात आल्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना द्यायला आपण प्रसाद खरेदी करतो. तर श्री लटके पेढेवाले हे खूप जुनं दुकान आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा पेढा देणारे पंढरपूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आज आपण त्यांची जी फॅक्टरी आहे जिथं हे पेढे बनवतात त्याला आपण जाऊन भेट देणार आहोत आणि बघणार आहोत की ते पेढे कसे बनवतात. खास मंगळवेढ्यावरून मागवलेल्या खव्यापासून हे पेढे तयार केले जातात जे खूप फेमस आहेत आणि अतिशय स्वच्छ आणि सुंदर रीतीने हे पेढे बनवले जातात. आता ही प्रोसेस जस्ट थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो की हे खवा टाकलेलं आहे आपल्या मशीनमध्ये जिथे तो फिरतो आहे. त्यानंतर त्या खव्यामध्ये आपण गुलकंद टाकतो आहे. हा गुलकंद पेढा बनवण्याची प्रक्रिया चालू आहे. गुलकंद टाकल्यानंतर बघा याचा रंग एकदम बदलून जाईल आणि एकदम छान सुंदर गुलकंदाचा रंग या मिश्रणाला येईल. हे बघा आता गुलकंद पेढा तयार होण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. हा खवा अशा रीतीने छान मिक्स केल्यानंतर हा काढून घेतला जातो. काढून घेतल्यानंतर हा थंड केला जातो आणि थंड झाल्यानंतर याच्यापासून हाताने बायका बसून याचे पेढे बनवतात. जे पेढे आपल्या यांच्या दुकानामध्ये विक्रीस उपलब्ध असतात. रोजच्या रोज ताजे पेढे बनवले जातात अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचे. हे बघा हे हाताने काम करतायत बायका आणि अतिशय व्यवस्थित नीटनेटक्या पद्धतीने हँडमेड ज्याला म्हणतो असे पेढे हे बनवले जातात आणि त्यांच्याच दुकानामध्ये हे विक्रीला उपलब्ध असतात. अतिशय चांगले टेस्ट असते यांची. खूप छान वर्षानुवर्ष त्याच टेस्टचे पेढे हे बनवतात आणि विकतात. तर चला आपण आता एक काम करूया, आपण यांच्या दुकानामध्ये जाऊया. तर आपण आलेलो आहे आता दुकानामध्ये. हे बघा पेढे लावलेले आहेत आणि हे बघा लटके पेढेवाले केशरी पेढा, जायफळ पेढा, गुलकंद पेढा, पिस्ता पेढा, गुलकंद बर्फी असे सर्व प्रकारचे पेढे इथे मिळतात. हे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे आणि गोपाळकृष्णाच्या मंदिराच्या अगदी जवळ उजव्या हाताला हे दुकान आहे. इथे तुम्हाला 12ही महिने सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत आरामात पेढा मिळू शकतो. शनिवार आणि मंगळवार तर ताजाच पेढा असतो, कारण आमचा खवा बाजार खूप मोठा आहे आणि खव्याचा इथे पेढा तयार होतो. तर आपण हे जे लटके पेढेवाले आहेत त्यांच्याशीच बोलूयात. आपल्या पंढरपुरामध्ये शनिवारी आणि मंगळवारी असे खव्याचे बाजार असतात. शनिवारी आणि मंगळवारी आपल्या पंढरपूर शहराच्या आसपास जे खेडेगाव आहेत त्या खेडेगावामधून आपल्याला विक्रीसाठी खवा येत असतो. आणि हे जे खवा घेऊन येणारे जे लोक असतात ते शेतकरी असतात. आणि तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे की या जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. त्यामुळं शेतकऱ्याकडून जो खवा तयार केलेला जातो तो खवा हा शुद्ध स्वरूपात तयार केलेला असतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ केलेली नसते, कारण की शेतकरी हा सर्वांना जगवण्याचं काम करत असतो. तो कुणालाही मारण्याचं काम करत नसतो. त्यामुळे कोणत्याही खव्यामध्ये पंढरपुरामध्ये जो खवा उपलब्ध होतो त्या कोणत्याही खव्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसती, कारण की तो खवा शेतकऱ्यांनी बनवलेला असतो. आणि आमच्या दुकानामध्ये आम्ही जो पंढरपूरचा प्रसिद्ध पेढा आहे तो हा केशरी पेढा आहे. हा केशरी पेढा जो आहे हा बऱ्याच दिवसापासून, म्हणजे जसं युगे 28 उभा आपला पांडुरंग आहे त्या काळापासून हा केशरी पेढा हा पांडुरंगाला प्रिय आहे. तर हा केशरी पेढा आपल्या सर्व पंढरपूर शहरामध्ये उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे आम्ही ज्याप्रमाणे जसं जग डेव्हलप होत आहे त्यानुसार आम्हीसुद्धा पेढ्याचे वेगवेगळे प्रकार आणलेले आहेत. जसं आपण हा पाहताय तर हा जायफळ पेढा आहे. ह्यामध्ये केशरी पेढ्यापेक्षा थोडीशी साखर कमी असते त्यामुळं, आणि जायफळ टाकलेलं असतं त्यामुळे हा जायफळ पेढा आहे. त्याचप्रमाणे गुलकंद पेढासुद्धा पंढरपुरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतो. गुलकंद पेढा, त्याचप्रमाणे पिस्ता पेढासुद्धा त्यामध्ये पिस्ताचं इसेन्स आणि पिस्ता क्रश टाकलेला आहे. त्यामुळं पिस्ता पेढा हा सुद्धा पंढरपुरामध्ये सध्या खूप प्रसिद्ध होत आहे. त्याचप्रमाणे आमची प्रसिद्ध अशी ही गुलकंद बर्फीसुद्धा आहे. गुलकंद बर्फीचं सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं आणि विक्री होते. त्याचप्रमाणे जर सांगायचं म्हणलं तर गणपती काळामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे 11 प्रकारचे मोदक बनवतो, जे आपल्या पांडुरंगाला
म्हणण्यापेक्षा आपल्या गणपतीसाठी जे प्रिय असतात असे 11 प्रकारचे मोदकसुद्धा आपण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये बनवत असतो. कारण की गणपती काळामध्ये स्ट्रॉबेरी मोदक, गुलकंद मोदक, पिस्ता मोदक, चॉकलेट मोदक, कंदी मोदक, त्याचप्रमाणे बटरस्कॉच मोदक, उकडीचे मोदक, तळीव मोदक असे आम्ही 11 प्रकारचे मोदकसुद्धा आम्ही आमच्या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवतो. फक्त माझी आपल्या पंढरपुरामध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना एक विनंती आहे की पंढरपुरामध्ये जो पेढा विक्रीसाठी असतो तो पेढा हा शुद्ध असतो आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसते. कारण की पंढरपूरचा पेढा हा विठ्ठलासाठी प्रसाद म्हणून घेऊन नेतात वारकरी इथले. त्यामुळे कोणताही पंढरपुरातला व्यापारी हा खव्यामध्ये आणि पेढ्यामध्ये भेसळ करत नाही. तर असा हा पेढा तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर लटके पेढेवाल्यांकडून निश्चित पेढे घेऊन जावा. 100% खात्रीचा पेढा आहे हे मी तुम्हाला सांगू शकते. धन्यवाद.